दिवाळी फराळातील सगळ्यात महत्त्वाची असते ती करंजी. आणि ही करंजी पहा, हिला इतके असे मस्त खारीसारखे पदर सुटलेले आहेत. संपेपर्यंत अजिबात मऊ न पडणारी भरपूर पदर सुटलेली अशी ही करंजी अर्धा किलो सारणाच्या अचूक प्रमाणामध्ये कशी बनवायची हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण रवा आणि मैद्याचं अचूक प्रमाण पाहू. इथे मी 200 ग्रॅम वजनी प्रमाणामध्ये हा मैदा घेतलेला आहे. साधारण 1.25 ते 1.5 वाटी मैदा आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी इतका रवा आहे. पण वजनी प्रमाणात दोन्हीचे हे वजन सारखंच आहे. अर्धा रवा आणि अर्धा मैदा घेतल्यामुळे वरचं आवरण अगदी खुसखुशीत तयार होतं. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. आता यामध्ये साधारण 2 चमचे इतके मी घट्ट तूप घेतलं होतं आणि ते आता कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. शक्यतोवर तुपाचंच मोहन घालायचं. बघा, रवा यामध्ये असा फुलला जातोय, याचाच अर्थ तूप आपलं अगदी छान कडकडीत गरम झालेलं आहे. आता हे असं चांगलं मिसळून घ्यायचं. पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे मी साजूक तूप घेतलं होतं. ते घट्ट घेतलं होतं आणि मग वितळून ते थोडंसं जास्त होतं. आता हे मोहन या पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं. सगळीकडे रव्याला आणि मैद्याला हे मोहन चांगलं लागलं गेलं पाहिजे. हे असं तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं गेलं म्हणजे आपली करंजी खुसखुशीत होते आणि त्याचा हा असा मुटका वळला पाहिजे. याचाच अर्थ आपलं मोहन व्यवस्थित या पिठाला लागलं आहे. आता हे आपण पीठ मळून घेऊया. मळण्यासाठी इथे पाण्याचा वापर करते आहे, कारण दिवाळीचे पदार्थ आपण बरेच दिवस ठेवतो, त्यामुळे मी पाण्याचा वापर करत आहे. पण जर तुम्ही जास्त दिवस करंज्या ठेवणार नसाल तर पीठ मळण्यासाठी दुधाचा वापर केला तरीही चालेल. थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे. फार घट्ट गोळा करायचा नाही, कारण यामध्ये जो रवा असतो तो फुलला जातो. त्यामुळे साधारण सैलसर अशी मी कणिक भिजवून घेतलेली आहे. ही आपण तिंबण्यासाठी बाजूला ठेवूयात. तोवर इथे सारण तयार करून घेऊ. सर्वप्रथम साधारण 2 मोठे चमचे मी इथे खसखस घेतलेली आहे. खसखस ही अशी मंद आचेवरती छान अशी हलकासा रंग बदलेपर्यंत आणि खमंग सुवास सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. या सारणामध्ये खसखशीचा स्वाद अप्रतिम लागतो. बघा, साधारण मिनिटभरात खसखस परतून झाली. त्यानंतर इथे मी सुकामेवा परतून घेणार आहे. मी काजू बदामाचे काप करून घेतलेले आहेत आणि काही चारोळे घेतलेले आहेत. चारोळा एखादा तरी खाऊन पाहायचा, कारण चारोळे जर बरेच दिवसाचे असतील तर ते खवट असण्याची शक्यता असते. हे असेच कोरडेच मी भाजून घेतले. त्यानंतर यामध्ये साधारण चमचाभर आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. सुरुवातीला कोरडे भाजले की ते छान असे कुरकुरीत होतात. मग नंतर खमंगपणा येण्यासाठी तुपामध्ये असे परतून घेतले. आता ते काढून घेऊयात आणि त्याच कढईत इथे मी साधारण 1/2 किलो इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरं मी किसून घेतलं आणि मग त्यानंतर याचं वजन करून घेतलं. साधारण 3 मोठ्या वाट्या मी खोबरं किसून घेतलं होतं. आता हे असं सतत हलवत मंद आचेवरती छान खरपूस भाजून घेतलं, म्हणजे जरी आपलं सारण भरपूर दिवस राहिलं तरीसुद्धा त्याला खवट वास येत नाही. आता यामध्ये मी साधारण 2 मोठे चमचे साजूक तूप घालणार आहे. त्यानंतर यामध्ये हा आपण घेतलेला बारीक रवा घालायचा आहे. हा रवा वजनी प्रमाणात 200 ग्रॅम आहे. 1/2 किलो सुकं खोबरं असेल तर 200 ग्रॅम रवा हे प्रमाण अगदी बरोबर आहे. रवासुद्धा आपल्याला साधारण 10 ते 12 मिनटं चांगला असा रंग बदलेपर्यंत आणि खमंग सुवास सुटेपर्यंत असा गुलाबीचा रंग येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे. कारण जर रवा व्यवस्थित भाजला गेला नाही तर तो खाताना कचकच लागला जातो. असा खमंग जर रवा भाजला असेल तर करंजीसुद्धा खायला छान अशी खमंग लागते. आता हा रवा थंड व्हायला बाजूला ठेवूयात. तोवर इथे आपण करंजीला लावण्यासाठी साठा तयार करून घेऊ. इथे मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉर घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉर नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल. आणि मग हे मिक्सरला असं चांगलं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं ते फेटलं जातं. हाताने फेटून घेतलं तरीही चालेल, पण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी छान ते फेटलं जातं. आता आपलं हे रवा खोबरं हे एकत्रित मी करून घेतलेलं आहे. खोबरं थोडं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. खसखस आणि सुक्या मेव्याचे कापही यामध्येच घालून घेतलेले आहेत. आता हे पूर्णतः थंड झालं की मगच आपल्याला यामध्ये पिठी साखर मिसळायची आहे. खोबरं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे सारण एकसंध तयार होतं. आता
ही पिठी साखर मी घातलेली आहे. साधारण 200 ग्रॅम इतकी मी पिठी साखर घातलेली आहे. पण तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडी जास्त घातली तरीही चालेल. बघा आता पिठी साखर घातल्यानंतर सारणाचा रंग अगदी छान आलेला आहे. आपण खोबरंसुद्धा अगदी व्यवस्थित मस्त भाजून घेतलं असल्यामुळे खरपूस असा रंग आपल्या सारणाला आलेला आहे. चिमूटभर मीठ घातलं आणि पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घातली. आता हे एकदा चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे. हे सारण जरी तुम्ही महिनाभर ठेवलं तरी ते अजिबात खराब होत नाही, कारण आपण खोबरं चांगलं खरपूस भाजलं आहे, रवासुद्धा चांगला भाजला आहे. त्यामुळे जरी महिनाभर राहिलं तरी याला खवट असा वास येत नाही. आता करंज्या कशा करायच्या ते पाहूयात. इथे आपलं पीठही बराच वेळ झालं छान मुरलं केलेलं आहे. हे एकदा चांगलं मळून घ्यायचं. रवा यामधला फुलला गेलेला आहे, पण तरीसुद्धा हे छान मऊसूत आहे, कारण आपण थोडंसं सैलसर पीठ भिजवून घेतलं होतं. आता याचे मी असे हे 6 गोळे तयार करून घेतलेले आहेत. चपातीसाठी करतो तसेच हे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत. शक्य होईल तितकी पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी आपण चपाती लाटतो त्यापेक्षासुद्धा पातळ लाटलं तरीही चालेल. जेवढं शक्य असेल तेवढं पातळ लाटून घ्यायचं. याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा सगळ्या पोळ्या अशाच करून घेणार आहे. आता सगळ्या पोळ्या तयार झाल्या की मग प्रत्येक पोळीला आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे. साठासुद्धा लावताना खूप लावायचा नाही, कारण यामध्ये तूप असतं आणि मग करंजी आपली खूप तुपकट किंवा तेलकट होऊ शकते. अगदी पातळ असा थर मी हा साठ्याचा लावून घेतलेला आहे. यावरती आता दुसरं पोळी ठेवायची आहे. ही बघा या पद्धतीने तुम्हाला जितके थर शक्य आहे तेवढे थर तुम्ही देऊ शकता. इथे आपले 6 गोळे तयार झाले होते, त्याकरता मी 3-3 थराची एक लाटी असं तयार करणार आहे. आता हे मी असं चांगलं यावरती ही पोळी ठेवून घेतली आणि मग पुन्हा दुसऱ्या पोळीला हा असा साठा लावून घ्यायचा आणि मग तिसरी पोळी ठेवायची. तिसऱ्या पोळीलासुद्धा याच पद्धतीने अगदी पातळ थर असा साठ्याचा लावून घेतला आणि मग हा असा आपल्याला त्याची गुंडाळी करायची आहे. हा असा रोल करून घ्यायचा. जेवढा शक्य होईल तेवढा घट्ट असा रोल करायचा, म्हणजे करंजी फुटली जात नाही आणि तिला छान असे पदर सुटले जातात. हे असं गोल गोल फिरवत राहायचं आणि थोडासा रोल हा पातळ करून घ्यायचा आहे. हाताने असं सरकवून थोडासा मोठा करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला लाट्या पाडणं अगदी सोपं होतं. आता धारदार सुरी घ्यायची आहे आणि हे पुढचं टोक असं कापून काढायचं. साधारण अर्धा इंचाच्या ह्या अशा लाट्या तयार करून घ्यायच्या. सुरीने कापलं म्हणजे याचे पदरही छान असे राहतात. बघा किती मस्त असे पदर सुटलेले आहेत. आत्ताच हे पदर इतके छान दिसतात. याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा मी लाट्या करून घेतल्या आणि या एका बाउलमध्ये झाकून ठेवणार आहे. आता ही लाटी अशी बघा साधारण तिरकी दाबून घ्यायची आहे, म्हणजे असे छान पदर येतात आणि मग हलक्या हाताने ही लाटून घ्यायची. बघा लाटल्यानंतर लगेचच असे हे पदर सुटायला लागलेले आहेत, त्यामुळे हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं. सगळे हे पदर ज्या बाजूला दिसतात ती बाजू खालच्या बाजूला ठेवायची आणि मग करंजी अशी भरून घ्यायची आहे. जी पदरवाली बाजू असते ती खाली ठेवली म्हणजे वरच्या बाजूने जेव्हा करंजी तयार होते तेव्हा अगदी मस्त आपली करंजी छान लेयर्सवाली दिसते. आता ही जी मी करंजी दाखवत आहे ही पारंपरिक पद्धतीची करंजी आहे. ह्या कडा अशा चांगल्या दाबून घ्यायच्या. आपलं पीठ चांगलं मऊसूत होतं म्हणून मी कडांना पाणी लावलं नाही. आणि मग ही जी कातणी असते या कातणीने हे असं व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. फार अगदी करंजीच्या जवळूनसुद्धा कापायचं नाही आहे. ही आपली पारंपरिक पद्धतीची करंजी बनवून तयार झाली आहे. ही एका ताटामध्ये काढून ठेवायची आणि यावर ओलसर सुती कापड ठेवायचं. आता दुसरी लाटी बघूया. अशी लाटी अशी ठेवायची आणि थोडंसं पुढच्या बाजूला असं दाब द्यायचं आहे, म्हणजे याचे पदर छान खुलून येतात आणि जेव्हा आपली करंजी तयार होते तेव्हा ते मस्त असे दिसले जातात आणि एकदम मस्त खारीसारखे त्याला पदर सुटले जातात. म्हणून थोडंसं तिरकं दाबायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं. आता ही दुसरी करंजी आपण साच्यामध्ये कशी बनवायची ते पाहूयात. ही पुरी मी लाटून घेतली आणि या साच्यावर ठेवून घेतली. साच्यामध्ये तयार केलेल्या करंज्यांमध्ये आपण भरपूर असं सारण भरू शकतो. बघा मी साधारण 2 चमचे इतकं सारण भरलेलं आहे आणि हे आता असं व्यवस्थित कडा करून घ्यायच्या.
गरज असेल तर तिथे कणांना दूध किंवा पाणी काहीही लावून घेऊ शकता आणि मग हे जास्तीचं पीठ असं काढून टाकायचं. घट्ट अशी ही करंजी दाबून घ्यायची, म्हणजे कडा व्यवस्थित चिकटल्या जातात आणि करंजी तेलात टाकल्यानंतर सुटली जात नाही. ही करंजी आपली साच्यातली बनवून तयार झाली आहे. ही सुद्धा आपण या ताटामध्ये ठेवून देऊ. याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा आपल्याला सगळ्या करंज्या करून घ्यायच्या आहेत. जर गरज असेल तर काठाला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे करंजी तेलामध्ये गेल्यानंतर सुटली जात नाही. हे बघा, ही तिसरीसुद्धा आपली करंजी तयार झाली आहे. एकाच वेळी जर तुम्ही भरपूर पुऱ्या लाटून ठेवल्या आणि मग भराभर ह्या अशा करंज्या साच्यामध्ये भरून घेतल्या तरीही चालतील. साधारण मी आता इथे 8 ते 10 करंज्या बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्या आता आपण तळून घेऊया. खूप जास्तसुद्धा बनवून ठेवायच्या नाहीत, नाही तर कोरड्या होतात. तेल आपलं चांगलं तापलं गेलेलं आहे. बघा, मी एक छोटा पिठाचा गोळा टाकला तर तो हलकेच बुडबुडे येऊन वर आला, पण तो काळपट झाला नाही. याचाच अर्थ तेल मध्यम गरम झालेलं आहे. असं तेल मध्यम गरम असेल की मग यामध्ये करंज्या सोडायच्या आहेत, कारण जर आपण खूप कडकडीत तेलामध्ये करंज्या सोडल्या तर करंजीचं वरचं आवरण पटकन रंग बदलला जातो, काळपट होतं आणि ती आतून व्यवस्थित तळली जात नाहीत. मग या अशा मोठ्या आचेवर तळलेल्या करंज्या काही दिवसांनी नरम पडतात. म्हणून करंजी तळताना मध्यम आचेवरती तळून घ्यायची आहे. बघा, या करंजीला किती छान असे पदर सुटलेले आहेत. उलटपलट करून चांगला रंग बदलेपर्यंत, असा छान सोनेरीचा रंग येईपर्यंत या तळून घ्यायच्या आहेत. पांढऱ्या रंगावर तळायच्या नाहीत, नाहीतर एखाद वेळेस जर त्या कच्च्या राहिल्या तर मात्र त्या मऊ पडतात. म्हणून व्यवस्थित करंजी तळणं हे फार महत्त्वाचं आहे. बघा, आपल्या प्रत्येक करंजीना खूप मस्त असे लेअर पडलेले आहेत आणि रंगही छान सुरेख आलेला आहे. याच पद्धतीने आता आपण बाकीच्या सुद्धा सगळ्या करंज्या तयार करून घेऊया. साधारण 40 ते 45 करंज्या आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बनवून तयार होतात. ही करंजी पहा, अगदी मस्त इतके असे भरपूर त्याला पदर सुटलेले आहेत. या पूर्णतः थंड झाल्या की मग लगेच डब्यामध्ये भरून ठेवायच्या. जर डब्यामध्ये भरून ठेवायला उशीर झाला तर मात्र त्या साधळू शकतात किंवा मऊ पडू शकतात. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.